नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ओल्या ताज्या मटारपासून मस्त असे खमंग कुरकुरीत ओल्या मटारचे वडे बनवणार आहोत। तर ही वडे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा पावमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता। अतिशय सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी एवढा ओला मटार घेतलेला आहे। वजनी प्रमाणात जर पाहिलं तर साधारण 200 ग्रॅम एवढा ओला मटार आहे। आता अर्धी वाटी इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली की ह्यामध्ये आपल्याला ओला मटार टाकून घ्यायचा आहे। आता ओला मटार टाकल्यानंतर 5 ते 6 मिनिटांसाठी हा छान असा शिजवून घ्यायचा आहे। ओला मटार छान मऊसर शिजला गेला पाहिजे। साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये हा मटार छान शिजला जातो। तर इथे चेक करून पाहिल्यानंतर मटार छान शिजला गेलाय। गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हा जो शिजवून घेतलेला मटार आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता हा मटार जो आहे तो गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हा मॅश करून घ्यायचा आहे। जर मटार थंड झाला तर तो वातड होतो आणि व्यवस्थित असा मॅश होत नाही। तर मॅश करत असताना सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पूर्णपणे बारीक आपल्याला हा करून घ्यायचा नाही, तर थोडासा जाडसर ठेवायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खूप जाड नाही खूप बारीक सुद्धा नाही असा हा क्रश करून घ्यायचा आहे। तर हे बाजूला ठेवून देऊया आणि एका गाळणीमध्ये इथे मी 2 मोठे चमचे एवढं दही घेतलेलं आहे। दह्यातलं पाणी निथळण्यासाठी साधारण अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवून देऊया। हे दही सुद्धा आपल्याला पुढे लागणार आहे। आता खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा इथे मी धने घेतलेले आहेत। धने कच्चे धने आहेत, भाजलेले वगैरे नाही। तर धने आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे। खूप बारीक वाटायचं नाही, जाडसर असं हे वाटून घ्यायचे। आता त्याच खलबत्त्यामध्ये इथे मी 4 लसणाच्या पाकळ्या, अगदी पाव इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या ह्या सुद्धा आपल्याला जाडसर अशा वाटून घ्यायच्या। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे वाटून घेतलं। आता आपण क्रश करून घेतलेल्या वाटाण्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा एवढा लाल तिखट टाकायचे। त्यासोबतच अगदी 2 चिमूट हिंग टाकलेला आहे। हिंगाने सुद्धा अतिशय छान चव येते, त्यामुळे आवर्जून टाकायचा। आणि पाव चमचा एवढा ओवा घेतलेला आहे, हातावरती क्रश करून तो टाकायचा। त्यामुळे काय होतं, वड्यांना छानशी चव सुद्धा येते आणि पचनासाठी सुद्धा ओवा चांगला असतो। त्यासोबतच थोडेसे जिरे टाकून घेतले, आपण वाटून घेतलेले धने टाकायचे, आलं, हिरवी मिरची, लसूणचं जे वाटण तयार केलं होतं ते सुद्धा टाकायचं, 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकून घेतले आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन टाकून घ्यायचे। बेसनामुळे वड्यांना छान अशी खमंग चव येते। त्यासोबतच 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाच्या पिठामुळे वडे छान कुरकुरीत तयार होतात। आता हे दोन्ही पीठं टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचे। आता गरज वाटल्यास 1 हात 2 चमचा पाणी टाकून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर अगदीच 1 चमचाभर इथे मी पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे। खूप पातळ करायचं नाही, खूप घट्ट सुद्धा ठेवायचं नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं हे वड्यांचं मिश्रण तयार झालं पाहिजे। आता हे बाजूला ठेवून देऊया आणि काही भाज्या घेऊयात। तर इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्यासोबतच बीट आणि गाजराचे काप करून घेतलेले आहेत, हे आपल्याला पुढे लागणार आहे। आता आपण वडे तयार करून घेऊया। वडे करण्या अगोदर आपल्या हाताला तेल लावून घ्यायचे, त्यामुळे वडा हाताला चिकटला जात नाही आणि व्यवस्थित असा ह्या वड्याला आकार देता येतो। इथे मी साधारण मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे। आता ह्याचा आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोल, चौरस आकारामध्ये हे वडे तयार करून घेऊ शकता। इथे मी अशा पद्धतीने चौरस आकारामध्ये काही वडे तयार करून घेतले आणि त्यासोबतच काही जे आहेत ते गोल आकारामध्ये तयार करून घेतलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्या वड्यांना आकार देऊ शकता। तर इथे मी थोडेसे मोठ्या आकारामध्ये वडे तयार केल्यामुळे घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे माझे 6 वडे तयार झालेले आहेत। खूप पातळ करायचे नाही, खूप जाड सुद्धा ठेवायचे नाही। आता आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं। भजी तळण्यासाठी जसं आपण तेल गरम करतो अगदी त्या पद्धतीचं तेल गरम झालं की ह्यामध्ये वडे सोडून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची वडे तळत असताना आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही वडे छान खमंग कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे। जर स्लो फ्लेमवरती आपण वडे तळले तर वड्यांमध्ये तेल जास्तीचं शोषलं जातं आणि तेलकट वडे तयार होतात। जर आपण हाय फ्लेमवरती जर ही वडे तळले
तर वरून ते तळल्यासारखे दिसतात, आतून मात्र कच्ची राहतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही वडे खमंग कुरकुरीत असे तळून घ्यायचे। ह्यातलं तेल बऱ्यापैकी निथळल्यानंतरच आपल्याला ही प्लेटमध्ये काढून घ्यायची। तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत। तर ही वडे अशीच खायला अतिशय चवीला छान लागतात। पण इथे मी काय केलेलं आहे, एक पाव घेतला, त्याला मध्यभागातून कट करून घेतलं आणि थोड्याशा बटरवरती छान असा हा भाजून घेतला। तर आपण अगोदर दही निथळण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फेटून घेतलेलं आहे दही। आता एका साईडने हे फेटलेलं दही लावायचे आणि दुसऱ्या साईडने टोमॅटो केचप लावून घ्यायचे। आता दही लावलेल्या बाजूवरती भाजून घेतलेली जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची। त्यासोबतच काही बीटाचे काप, गाजराचे काप, टोमॅटो, कांदा टाकून घ्यायचा। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा इथे मी टाकून घेतलेली आहे आणि आपण तयार करून घेतलेला वडा ह्याच्यावरती ठेवायचा आणि वरच्या साईडने आपण टोमॅटो केचप लावून घेतलेला पावचा भाग ठेवून घ्यायचा। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला देशी बर्गर तयार झालेला आहे। चवीला एकदम टेस्टी असा हा लागतो। तर ह्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, गाजर, बीट सुद्धा वापरले, त्यामुळे एकदम हेल्दी टेस्टी अशी रेसिपी आहे। तर ह्या पद्धतीने मटार वडे घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र, परिवार, नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।